दहिवडी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई। 6 ठिकाणी छापे, 11,800 रुपयांची दारू जप्त। दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध देशी व हातभट्टी दारू विक्री विरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली। मलवडी, राणंद, दहिवडी, शिंगणापूर, गोंदवले, बुद्रुक आणि महिमानगड या 6 ठिकाणी छापे टाकून एकूण 11,800 रुपये किमतीची देशी व हातभट्टी दारू जप्त करण्यात आली। या कारवाईत संबंधित 6 जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत दहिवडी पोलीस ठाण्यात 6 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना गोपनीय बातमीदारामार्फत संबंधित गावांमध्ये बेकायदा व विनापरवाना दारू विक्री असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली। मलवडी येथे ऋषिकेश विजय साळुंखे याच्याकडून 880 रुपये किमतीची देशी दारू, शिंगणापूर इथं बबन विष्णू चव्हाण याच्याकडून 880 रुपये किमतीची देशी दारू, तर गोंदवले बुद्रुक इथं अंकुश तुकाराम मदने याच्याकडून 460 रुपये किमतीची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे। तसेच सुनील किसन जाधव याच्याकडून 3,860 रुपये, राणंद येथील अर्जुन चंद्रकांत जाधव यांच्याकडून 800 रुपये आणि महिमानगड येथील मारुती रामचंद्र सुतार यांच्याकडून 5,000 रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली। अशा प्रकारे एकूण 11,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश हंगे, मोहन हंगे, नंदकुमार खाडे, चंद्रहार खाडे, पोलीस हवलदार रवींद्र खाडे, काळे, राम गाडवे, तनुजा खाडे, पोलीस कॉन्स्टेबल महेश तनवरकर, गणेश खाडे, मोहितील संतोष विरकर, गणेश खाडे, अजिनाथ नरबट, संस्कृती आणि सामाजिक पोलीस दुबळे यांनी सहभाग घेतला। अवैध दारू विक्री विरोधात दहिवडी पोलिसांनी केलेल्या या सलग कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।